कोरेगाव बार असोसिएशन कार्यालयास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट, विधिज्ञांशी साधला संवाद. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरेगाव न्यायालयासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करीत हरित इमारतीस मान्यता दिली होती. कोरेगाव बार असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच आज हरित इमारत उभी राहत आहे. कोरेगावात शुक्रवारी पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरेगाव न्यायालय आवारातील बार असोसिएशनच्या कार्यालयास भेट देऊन विधिज्ञांशी संवाद साधला. पाऊण तासांच्या भेटीत त्यांनी भारतीय न्यायव्यवस्था आणि विधिज्ञांची भूमिका या विषयावर भाष्य केले. जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष ॲडव्होकेट विजयराव कनसे, तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण, काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील माजी प्रतोद अविनाश फाळके यावेळी त्यांच्या समवेत होते. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक कुमार वाघ, उपाध्यक्ष ॲडव्होकेट इरफान जमादार, सचिव ॲडव्होकेट निलेश झांजुर्णे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी न्यायाधीश जी.एस. माने, एस.जी. गुनारी व ए.बी. पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ॲडव्होकेट जयवंतराव केंद्रे, ॲडव्होकेट तानाजीराव पवार, ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, ॲडव्होकेट प्रदीप बर्गे, ॲडव्होकेट राजीव जाधव, ॲडव्होकेट अभिजित माने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ॲडव्होकेट तानाजीराव पवार व ॲडव्होकेट पुरुषोत्तम बारसावडे यांनी मनोगत व्यक्त केले. ॲडव्होकेट भैयासाहेब जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. ॲडव्होकेट निलेश झांजुर्णे यांनी आभार मानले. चर्चा म्हणजे आज काही निर्णय झाला नाही, दोघी मीटिंग घेतात काहीतरी माणसं सापडल्यावर सांगितले. नवा जो विक्रम जो आहे माणसं सापडली म्हणून काही जाहीर करतात कोणाला बरेच मुंबईला आधी गोळ्या काय कळत झाला. आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा यांचं कोरेगाव न्यायालयात प्रथमतः स्वागत केलं. तसेच बारचे न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश माने साहेब, गुनारी साहेब, पाटील साहेब, अध्यक्ष कोरेगाव बार असोसिएशनचे त्यांचे प्रथमतः मी स्वागत करतो व मी आदरणीय भाऊंना सांगतो की बाबांचं स्वागत. मागं त्यानंतर मी विनंती करतो पी.पी. बर्गे
यांना विनंती करतो की माने साहेबांचं स्वागत करावं. नरेंद्र आर जाधव विनंती करतो की त्यांनी स्वागत. BNS वर्गांना विनंती करतो की पाटील साहेबांचं स्वागत करावं. त्यानंतर मी PC भोसले यांना विनंती करतो की गुन्हागार साहेबांचं स्वागत करावं. माननीय बाबांना मी विनंती करतो की बाहेरचे आमचे अध्यक्ष यांचं स्वागत सत्कार करावा. रेशील गार्डनला विनंती करतो की त्यांनी ओके, थँक्यू. मी आता विनंती करतो क्रिया पवार वकिलांनी मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा, मुख्य न्यायाधीश मानेसाहेब, सरन्यायाधीश पाटील साहेब व गुन्हेगार साहेब, ज्येष्ठ वकील, केंद्रीय वकील, कंचे वकील आणि माझ्या मित्रांनो, आज या ठिकाणी आम्हाला सर्वांना मनस्वी आनंद होत आहे. कारण बाबा ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांचा पहिला कार्यक्रम गांधी मैदानावरती होता. त्यावेळेला आम्ही निवेदन सर्किट हाऊसला दिलं होतं आणि त्यावेळेला आम्ही इमारतीची मागणी केली होती. त्याच्यानंतर एक 8-10 दिवसांनी बाबांचा दहिवडला कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो बाबांना भेटायला. बाबाला भेटून आल्यानंतर एक 5-6 किलोमीटर आम्ही इकडं कोलेगावकडे यायला लागल्यानंतर हायकोर्टातून आम्हाला फोन आला की तुमची इमारतीचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि हे केवळ बाबांच्यामुळे शक्य झालं, याची आम्हाला कोणी नाही. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी आज अभिवक्ता दिन आहे. त्या दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि बाबांचे वडील एक निष्णात वकील होते, त्यामुळे पक्षकारांची, ज्युनियर वकिलांची काय परवड होती, काय परखड असते ती बाबांनी स्वतः पाहिलेली आहे. त्यामुळे त्याच्याबाबतीत मी वेगळं सांगण्याची गरज नाही. या ठिकाणी बाबा मला बारच्या वतीने एक 2-3 गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत की या ठिकाणी काही इमारतीच्या बाबतीत अजून प्रश्न आहेत, ते प्रश्न मार्गी लागतील, त्यात आपण लक्ष घालावं याबद्दल आम्हाला काही शंका नाही. माझी पहिल्यांदाच बाबा अशी मागणी आहे की यावेळेला ज्युडिशरीमध्ये ज्या वेळेला नेमणुका केल्या जातात त्या नेमणुका करताना पूर्वीची जी पद्धत होती ती पद्धत शक्यतो आत्मसात केली तर बरं होईल. कारण त्याचं कारण असं की मी त्या ज्यांची नियुक्ती झाली त्यांना मी दोष देतो असं नाही. त्या सिस्टीममध्ये जर आपण विचार केला तर कमीत कमी त्या जज होण्यापूर्वी त्यांनी 3 वर्ष प्रॅक्टिस केली पाहिजे. ती जी पूर्वीची अट होती ती अट बाबा या ठिकाणी पुन्हा आणणं गरजेचं आहे. त्याचा फायदा असा होतो की एकदम परीक्षा देऊन पास होतात आणि इथं येऊन जज म्हणून बसतात, परंतु त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज किंवा वकिलांची अडचणी हे काही समजत नाही. म्हणजे त्यांना मी दोष देतो असा विषय नाही. पण जी पूर्वीची सिस्टीम होती ती सिस्टीम अत्यंत महत्त्वाची होती. ती सिस्टीम या ठिकाणी परत आणण्यासाठी आपण प्रयत्न करा. बाबांच्या बाबतीत जर सांगायचं झालं
तर हे बाबा मी आपल्या पुढं किंवा आपल्याला का सांगते की आपण एकतर बुद्धिमान आहात, आपल्याला हुशार बुद्धी आहे, सर्व क्षेत्रातली आपल्याला माहिती आहे. मला आता आठवण होते की ज्यावेळेला 9वी अशी एक स्पर्धा झाली त्यावेळेला वसंतराव साठे नभोवाणी मंत्री होते आणि त्यावेळेला इंदिरा गांधींनी सांगितलं होतं की आपल्याला आशियाचं उद्घाटन सोहळा हा रंगीत टीव्हीवरती करायचे आणि त्या कमिटीमध्ये बाबांचं मुख्य योगदान होतं आणि बाबांच्या योगदानाची या ठिकाणी मला आठवण आत होते. दुसरी गोष्ट बाबा की या ठिकाणी महागाई वाढलेली आहे, पैशाचं अवमूल्यन झालेलं आहे. 5 लाख रुपये खालच्या कोर्टाला ज्युडिशन ठेवलेलं आहे. ते ज्युडिशन 5 लाखावरून 25 लाखापर्यंत करावं. आपण विधिमंडळाचे अभ्यासू व्यक्ती आहात म्हणून आपल्यापुढे आम्ही कारण मानतो आहे. त्याच्यानंतर ॲक्सिडेंट क्लेमच्या केसेस ज्या सातारा ठेवल्या जातात त्या इथं ठेवल्या तरीसुद्धा त्या ठिकाणी हे होईल. त्याच्यानंतर पोडगीचे केसेस आम्ही चालवतो इथं. HMPचे केसेस म्हणजे घटस्फोटचे असतील, रजिस्ट्रेशन कॉम्प्लेटचे असतील, ते जे ज्युडिशन आहे ते JMFCला जे ज्युडिशन जरी दिलं तरीसुद्धा बऱ्यापैकी या वकिलांना काम मिळू शकतं. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेला वकील डिग्री घेऊन कोर्टामध्ये येतो त्यावेळेला त्याला वेटिंग पिरियड फार असते बाबा आणि त्या वेटिंग पिरियडमध्ये वकिलांना पैसे मिळत नाही. तर सरकारने या ठिकाणी अशी कुठलीतरी स्कीम करावी की जेणेकरून त्या वकिलांना 1 वर्षापर्यंत 2 वर्षापर्यंत स्टायपेंड पण देता येईल अशी या ठिकाणी आपण तरतूद करावी. त्या बाबतीत आपण प्रयत्न करावा, त्याबाबत आपण पाठपुरावा करा अशी माझी कळकळीची विनंती आहे. आता पुन्हा एकदा इमारतीच्या बाबतीत बाबा आपले आभार. मी बारच्या वतीनं आणि साहेबांची माफी मागून बेंचच्या वतीने पण मागतो, कारण ही जी इमारत नाही, ही जी इमारत आहे ही बार आणि बेंच आहे. ह्याचा उपयोग आपल्या दोघांनाही होणार बरोबर. त्यामुळं आम्ही बारच्या वतीनं आणि साहेबांच्या वतीनं पुन्हा एकदा आपले आभार मानतो. आणि आपण या ठिकाणी आला, वेळेत वेळ काढून आला, त्या खरं तर आम्हाला थोडा आपल्याला भेटायला उशीर झाला. कोविडमुळे आम्ही काही आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकलो नाही किंवा आपण भेटता आलं नाही, पण उशीर का होईना या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आनंद होतो आहे. आपण आलात, आमच्या बारला भेट दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय भारत. त्यानंतर आपल्या बारचे आणि ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पवार वकिलांनी प्रास्ताविकात आमच्या बऱ्याचशा गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे. मला संधी मिळाली तर मी बाबा एकच आपल्याला सुचवतो की दिवसेंदिवस न्याय महाग आहे अशी एक समाजामध्ये भावना निर्माण होत जाते. आणि या कोर्टामध्ये इंटरलोक्युटरी ऑर्डर्स जे असतात त्या इंटरलोक्युटरी ऑर्डर्सच्या अगेन्स्ट एखाद्या पक्षकाराला आपली दाद मागायची झाली तर ते हायकोर्टात जावे लागते आणि हायकोर्टात सामान्यातल्या सामान्य पक्षकारांना ते झेलतच अशातला भाग नाही. त्यामुळे इंटरलोक्युटरी ऑर्डर्सच्या अगेन्स्ट ज्या काही दाद मागायच्या तरतुदी आहेत त्या जिल्हा कोर्टाकडे आल्या तर त्या दृष्टीनं एखादा आपल्याला बिल किंवा पक्षीय सरकारमध्ये एका ह्याच्यावर आपल्याला करता आलं तर ग्रामीण भागातल्या पक्षकारांना अमेंडमेंट ऑफ रेंट असेल, कोर्ट कमिशनची ऑर्डर असेल किंवा अपॉइंटमेंट ऑफ रिसिव्हर असेल, अशा गोष्टींच्या अगेन्स्ट हायकोर्टात जावं लागतं. आणि नाहक त्यांना तिथं राहणं, वकील नेमणं, त्या सगळीकडे आपण एखाद्या CPC मध्ये दुरुस्ती जर का सुचवली महाराष्ट्र अमेंडमेंटमध्ये तर ह्या सुद्धा बऱ्यापैकी तालुका कोर्टातल्या किंवा ग्रामीण भागातल्या पक्षकारांना, वकिलांना सुद्धा ते सोयीचं होईल. आणि सगळ्यात कळीचा मुद्दा जो आमचा आहे, आपण त्याच्याबरोबर कायम राहिलेला हायकोर्टच्या बेंचच्या, त्या बाबतीत आपण पाठपुरावा करा. या इमारतीसाठी आपलं योगदान हे सर्वश्रुत आहे. आपण त्याप्रमाणे ही जी इमारत आहे ही पुरातन वास्तू म्हणून हायकोर्टानं नोंद घेतलेली आणि त्याचा रिनोव्हेशनचा प्रस्ताव आहे, त्यातही आपण लक्ष घालावं अशी आमची आपल्याला विनंती राहील. आणि काउन्सिल हॉल आपल्या कारकिर्दीत रिन्युएट झालेला आहे, त्या तोडीची इमारत आहे, तर त्या दृष्टीने काउन्सिल हॉलचं मॉडेल आपण इथं ॲक्सेप्ट करण्याकरता पाठपुरावा करायला अशी आम्हाला खात्री आहे. पुनश्च मी सर्वांच्या वतीनं आपण कोर्टाच्या इमारतीच्या बाबतीत जे सुरुवातीला जो काही त्याला प्रतिसाद देऊन
भरघोस निधीची तरतूद केली दहिवडीच्या तिथं. पुन्हा एकदा मी बारच्या वतीनं आपले ऋण व्यक्त करतो. असंच आपण वारंवार बारमध्ये या, कारण आपला अनुभवाचा आणि आपल्या मार्गदर्शनामुळे इंटरॅक्शन एक चांगलं होईल, ते निश्चित होईल आणि त्याचा फायदा आम्हाला वकिलांना होईल अशी आशा व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय जय. आज कोरेगाव न्यायालयामध्ये मी देताना या छोट्याशा कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले न्यायालयाचे न्यायाधीश श्री पाटील, श्री नारे, त्याचबरोबर कोरेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष वाघ, ज्येष्ठ ते देवेंद्र केंद्रे, अण्णा पवार, जयरावजी खडसे आणि कोरेगाव बारचे सर्व सन्माननीय सदस्य, सुरुवातीलाच आपण मला इथे निमंत्रित केलं, मी माझं स्वागत केलं, सत्कार केला आणि आपण कोरेगाव बारच्या करता मुख्यमंत्री असताना जी काही तरतूद या इमारतीकरता झाली होती त्याबद्दल आपण धन्यवाद व्यक्त केले. कारण म्हणजे मी मुख्यमंत्री असताना मी माझ्याकडेच विधी न्याय खातं ठेवलं होतं. तरी मी स्वतः वकील नसलो तरी मला या खात्याचं महत्त्व माहिती होतं. त्यामुळं सल्ला द्यायला ॲडव्होकेट जनरल चांगले होते, काही वकील चांगले होते, जे सचिव चांगले होते, त्यामुळं मी माझ्याकडे ठेवलं. त्यामध्ये माझा एक कटाक्षाने आग्रह होता की ज्या ज्या ठिकाणी मी नवीन जिल्हे तयार केलेले आहेत किंवा ज्या ठिकाणी मी जिल्ह्यामध्ये न्यायालय चांगल्या प्रकारची इमारत नाही आहे त्या सर्व न्यायालयांना नवीन इमारती बांधण्यासाठी भरघोस निधी बजेटमध्ये मंजूर केला आहे. त्यातून काही तालुका न्यायालयामध्ये देखील तो निधी जिल्हा विशेषतः कराड न्यायालयामध्ये मी नवीन इमारत बांधण्याची जागा कमी आहे, त्यातल्या त्यात ती जास्त सोय करता येते की इथेही त्यावेळेला काही निधी मंजूर करण्यात आला, त्यातून ही नवी इमारत सुरू होती. थोडंसं निधीची तर कमतरता पडल्यामुळं इमारत रेंगाळली. त्यानंतर कोविडची जवळजवळ 1.5 वर्ष वाया गेली, सगळे मजूर नव्हते, कॉन्ट्रॅक्टर पळाले, त्यामुळे कुठंच काम होऊ शकलं नाही. त्यामुळे हा प्रकल्प खरंच बऱ्याच दिवस रेंगाळला, म्हणजे वर्ष 2 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे होता. आता इतक्या लांब रेंगाळला तरी पण त्यातून आपल्या सर्वांचीच मग बार बेंच किंवा पक्षकार तिघांची ही सोय होईल अशी शासनाचं उद्देश आहे की प्रत्येक ठिकाणी न्यायालयाच्या इमारती असतील किंवा रेसिडेन्शियल व्यवस्था देखील असेल न्यायाधीशांची, त्यातही पर्याप्त निधी दिला पाहिजे. पण निधीची नेहमीच टंचाई प्रत्येक ठिकाणी असते. त्यातल्या त्यात मग हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना विश्वासात घेऊन त्यांच्या प्रायोरिटीप्रमाणे त्या ठिकाणी काम करायला प्रयत्न केला. त्याला थोडंफार यश मिळालं. विशेषतः जिथं नवे जिल्हे झाले होते तेव्हा अजिबात फार जुनी न्यायालय होती, तिथं फार चांगल्या इमारती झालेल्या आहेत. काही ठिकाणी तर खूप भव्य अशा इमारती झालेल्या आहेत. शेवटी काय आहे की इमारत हा एक भाग झाला, पण मग पर्याप्त प्रमाणात न्यायाधीशांची नेमणूक करणं, रिक्त पदं असतात ते रिक्त नसणं, आणि मग वकिलांच्याकरता ही पदाची ऑफिसेस चेंबर्स करण्याकरता जागा निर्माण करण्याचा सर्व गोष्टी मी करायचा प्रयत्न केला. फार काही यश काही ठिकाणी आलं, काही ठिकाणी आलं नाही. जागेची निमित्त प्रत्येक ठिकाणी असायची, तर जागा असायची नाही. काही ठिकाणी वकिलांच्या चेंबर्स करता देखील इमारती वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला. खरं म्हणजे लोकशाहीचा आज न्याय व्यवस्था हा एक 3 पिलर्स ऑफ गव्हर्नमेंट असं ते म्हटलं जातं. त्यापैकी एक महत्त्वाचा स्तंभ म्हणजे की न्यायपालिका. त्या न्यायपालिकेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून तुम्ही तालुका स्तरावर सगळेजण काम करता. आज बाकी आता निधी इमारत
हे सगळं झाल्यानंतर हे होईल त्याकरता मला याला अधिक गरज जती देण्याकरता काही करता येण्यासारखं असेल तुम्ही निश्चितच या ठिकाणी करेल असं सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी सांगतो. पण मला एकंदरीत थोडंसं विषय दुसरा बदलून आपल्या न्यायालयाचा सोडून जर व्यापक विषय जर चर्चा करायचं झालं, थोडीशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 75 वर्ष झालं. आपण अमृत महोत्सव साजरा करतोय आणि ही राज्यघटना अस्तित्वात झाल्यापासून देखील आपल्याला 1950 पासून जवळजवळ 70-71 वर्ष झालेली आहे. या आता कालावधीमध्ये आपली राज्यघटना, आपलं संविधान, आपली कॉन्स्टिट्यूशन यानं आपल्या देशाची लोकशाही बळकट झालेली आहे का, त्याला कुठं धोका निर्माण झालेला आहे, याबद्दल एक अत्यंत गंभीर चिंतन करण्याची वेळ आलेली असं मला सुचवलं वाटतं. पण सगळेच तुम्ही वकील मंडळी इथं आहात, तुम्हाला राज्यघटना, संविधान, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय हे तर तुम्ही कोडून प्यालेला, तुम्ही अभ्यास करून वर पुढे आलेला, परीक्षेतून आलेला. अमेरिकेच्या राज्यघटनेचा आणि ब्रिटनच्या राज्यघटनेचा, ज्यावर आपण ही पार्लमेंटरी लोकशाही अवलंबली, त्याचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर काही बारीक डिफरन्सेस आहेत. ते जे बारीक फरक आहे किंवा बारीक अंतर आहे त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये, त्याचा आता फार गंभीर परिणाम आता दिसायला लागले. आणि हा विषय माझ्या आवडीचा विषय म्हणून प्रत्येक फोरमवर जिथं अशा प्रकारचे मूलभूत चर्चा असते तिथे मी मानतो. उद्देश फक्त एवढा त्याच्यावर विचार व्हावा आणि मला जर काही चुकीचं वाटत असेल तर मी अवश्य सांगा की नाही असं बरोबर नाही किंवा असं केलं तर बरोबर की हा तेच बरं आहे, त्या प्रकारे करत नाही करण्याची. काय झालं की अमेरिकन राज्यघटनेमध्ये देखील अशा प्रकारचे 3 स्तंभ आहेत, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी आणि लेजिस्लेशन. या 3 स्तंभामध्ये जे सेपरेशन ऑफ पॉवर्स जो सिद्धांत अमेरिकन राज्यघटना तयार होताना जो मानला गेला, फ्रेंच राजनीतीत होता, त्यांनी त्याच्यावर खूप चांगलं लिखाण केलं. त्यांनी ते सेपरेशन ऑफ पॉवरचं प्रिन्सिपल अमेरिकन राज्यघटनेमध्ये अतिशय तंतोतंतपणे अंमलात आणलं. ते आपल्याकडे झालेलं नाही. आता त्यामध्ये दोष काढावा एवढं काही विज्ञान किंवा चिंता म्हणून नाही आहे. तो प्रॅक्टिकल अभ्यास करताना मी आता 20 वर्ष पार्लमेंटमध्ये काम करतो, 10-11 वर्ष राज्याच्या विधिमंडळामध्ये काम करतो. मी आतून जवळून पाहिलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात आपल्या पद्धतीमध्ये जे आपण ब्रिटिश पार्लमेंटमधून अंमलात आणून आपण जर अंमलात आणलं, आणि दोष एक निर्माण झालेला आहे की एकदा निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक असेल किंवा लोकसभेची निवडणूक असेल, एखादा पक्ष ती निवडणूक जिंकतो किंवा सर्वात जास्त खासदार किंवा आमदार त्या पक्षाचे निवडून येतात. आणि मग संकेत असा आहे लोकशाहीचा की सर्वात मोठ्या पक्षाला आपला नेता निवडायचा आणि तो नेता त्याला राष्ट्रपती, पंतप्रधान पदाची शपथ देतात, तो राज्यपाल, मुख्यमंत्री पदाची शपथ. आता आपण आता पार्लमेंटवर जर कॉन्सन्ट्रेट केलं त्यामध्ये काय होतं आहे की एकदा संसदेनं म्हणजे लोकसभेनं सर्वात मोठ्या पक्षाचा नेता निवडला, त्याची निवड झाली, औपचारिक निवड झाल्यानंतर पक्षाचा अध्यक्ष अधिकृतपणे पत्र राष्ट्रपतींना देतो की आम्ही अशा व्यक्तीची आमच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड केलेली आहे, अर्थात मोठ्या पक्षाची. मग राष्ट्रपतीला संकेताप्रमाणे पंतप्रधान पदाची शपथ देतात. त्यानंतर मग आपली घटना थोडीशी कोलॅप्स होते असं मला वाटतं. मी फार स्ट्रॉंग शब्द वापरतोय. त्यामध्ये माझं तर स्पष्ट समज झालं आहे की 30 वर्षाच्या अनुभवानंतर की एकदा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निवडले गेले की मग संसदेचं आणि विधिमंडळाचं अस्तित्व दिसून घेऊन म्हणजे पार्लमेंट कमिट्स हाराकिरी आफ्टर द इलेक्शन ऑफ द प्राईम मिनिस्टर. असं कारण काय की त्यामध्ये सर्वात एक आपण घटना निर्माण झाल्यानंतर आपण जे काही कायदे केले त्याचं सर्वात महत्त्वाचा अतिशय चांगल्या उद्देशाने कायदा केला पाहिजे तो पक्षांतर बंदी कायदा. अँटी डिफेक्शन लॉ हा आयाराम गैराम वाचवण्याकरता, थांबवण्याकरता अस्तित्वात झाला.
तो कायदा असताना काही बऱ्याच तज्ज्ञांनी राज्यशास्त्रांनी विरोध केला होता की तुम्ही करू नका, तिचा परिणाम वाईट होईल. त्यामध्ये सर्वात मोठं विरोध आणि लेखन करणारे होते मधुरे, त्यावेळी प्रसिद्ध खासदार होते. त्यांनी कडाडून विरोध केला की करू नका, त्यामुळं खासदारांचं स्वातंत्र्य हिरावलं जाईल आणि ते मग पक्ष नेतृत्वाला त्यांच्या आदेशाला बांधली जाते. तसं झालेलं आहे. वस्तुस्थिती आहे की आता आपल्या घटनेमध्ये काय आहे की पार्लमेंटमधून काही विधेयक मांडता येत नाही. विधेयकं सगळी सरकार मांडते. म्हणजे प्रायव्हेट मेंबर्सचा विषय असतो, औपचारिकता असते, एक तासभर कोणतरी काहीतरी खाजगी विधेयक मात्र ते लगेच त्याला बाजूला करून कैद्याचं टोपली जात लक्ष देत नाही. अमेरिकेमध्ये सगळी विधेयकं ही संसदेमधून तयार होतात. राष्ट्रपतीचा त्यामध्ये काही रोल असतो. ते कदाचित अमान्य करू शकतात, विटो करू शकतात, पण विधेयकं करायचं काम हे संसद करते. बजेट करायचं काम हे संपूर्णपणे संसद करते, सरकार करते. आणि मग संसद ही बजेट करून राष्ट्रपतीला देते की ही बजेट हे तुम्ही खर्च करून देत आहात. नंतर तिथं सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश निवडले जातात ते राष्ट्रपती निवडतात, पण त्या प्रत्येक न्यायाधीशाला अप्रूव्ह करायची ताकद ही सेनेट म्हणजे तिच्या अप्पर हाऊसच्या ज्युडिशरी कमिटीमध्ये आहे. ते रिजेक्ट करू शकतात की ह्या न्यायाधीशाचे किंवा ह्या वकिलाचे पार्श्वभूमी जर पाहिली तर त्यामध्ये तो काही प्रेज्युडिशियस आहेत, काही चुकीचे निर्णय दिले, त्याची इतकी बारीक चौकशी होते. त्यातून अनेकांना त्यातून संसद रिजेक्ट करते, त्याला न्यायाधीश होत आहे. तसंच जे कॅबिनेट ऑफिसर्स किंवा जे कॅबिनेट मंत्री अमेरिकेत होतात, मग तिथलं संरक्षण परराष्ट्र मंत्री असतील, सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा डिफेन्स सेक्रेटरी, या सगळ्यांना त्या संसदेच्या समितीपुढे जावं लागतं. आणि ती संसदेची समितीने जर मान्य केलं तर त्यांची निवडणूक होते. नंतर राष्ट्रपतीनं नेमायचा अधिकार आहे, पण त्याला मंजुरी द्यायचा अधिकार संसदेचा. त्यामुळे राष्ट्रपती मनाला वाटेल ते काही निर्णय घेऊ शकत नाही. अगदी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नेमणं सुद्धा फार सोपं नसतं की हा आपला नॉमिनी जो आहे तो संसदेमध्ये म्हणजे सिनेटमध्ये किंवा काँग्रेसमध्ये हाऊसमध्ये हा मान्य होईल का नाही त्याबद्दल शंका असते. पण अतिशय त्याला चेक्स अँड बॅलन्स म्हटलं जातं ते तिथं आहे. मी जवळून पाहिलेलं आहे. आपल्याकडे तसं काय नाही. तर पक्षांतर बंदी कायद्यामुळे काय झालं की संसदीय पक्षाचा व्हीप प्रत्येक त्याला म्हणतात किंवा पार्लमेंटरी अफेअर्सचा मंत्री किंवा पंतप्रधान सांगतील तशाच प्रकारे प्रत्येक खासदाराला हात वर करावे. त्यातलं एकाने जरी मनानं स्वतंत्र एखादा विचार केला की काय नाही की मला अमुक सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांनी निवडून दिले, त्या लोकांना विचारलं त्यांची अपेक्षा अशी की अशा प्रकारे आपण वागलं पाहिजे. पण तसं तुम्हाला वागता येईल. तुम्ही पक्षाच्या शिस्तीला बांधले जातात. म्हणजे मी अगदी स्ट्रॉंग शब्द मगाशी वापरला, पण तसं होतं. आणि त्यामुळे काय झालं की मग नुसतं हात वर करण्याशिवाय काय नाही. चर्चा होती, डिबेट होती, दंगा होतो, म्हणजे हाऊसमध्ये वेळ जातो. शेवटी जे व्हायचं ते पंतप्रधान सांगतात तेच होतं. मग आता कृषी कायद्याच्याबद्दल बोललो, CIAच्या बद्दल आपण पाहिलं तर काही कोणी संसदेमध्ये कोणी विरोध केला, कोणी काय केलं ते काही खासदारांनी डिलिव्हरी करून टाकले, कायदे पास. पण जनतेमधून इतका प्रक्षोभ झाला की ते शेवटी सरकारला कायदे मागे घ्यावे. पण संसदेला त्यामध्ये काही करतात. सामान्य जनतेने आंदोलन करून ते कायदे सरकारला परत घ्यायला हवे. पण संसदेला किंवा तिथे जे 540 खासदार लोकसभेत असतात त्यांना काही करता आलं नाही. कारण संसदेचं अधिवेशन बोलण्याचं काय करायचं, बोलवलं तर ते काही हाऊस लगेच बंद करून टाकलं, तर चर्चाच करून दिली तर काय करायचं. आवाज दंगा करून बहुमतानं पास म्हणून आवाजी मतदान पास झाले की काय करता येईल. आणि म्हणून मला वाटतं की घटनेमध्ये दोष नाही. आपण हे कायद्यामध्ये थोडंसं ट्विकिंग जे केलेलं आहे त्यामुळं आज काय झालं आहे की दोन प्रकार फरक सांगते. जर सत्ताधारी पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं, उदाहरणार्थ इंदिरा गांधीला त्यावेळेला प्रचंड बहुमत मिळालं, त्यांनी त्यांना वाटलं काय करावं म्हणून त्यांनी एमर्जन्सी लागू केली. आता ती कायदेशीर केली, लागू केली, पण होती ती एमर्जन्सी. आणि आज देखील तशाच प्रकारची परिस्थिती झालेली आहे की सत्ताधारी पक्षाला प्रचंड मोठा बहुमत मिळाला. तर ते लोकप्रियतेवर मिळालेलं आहे. आता मला काही मिळत नाही, लोकशाहीच्या मार्गाने मिळालं नाही. आता काय झालं की संसदेमध्ये तिथे काहीतरी चुकीचे निर्णय होत असते, तिथे थांबवायचं सामर्थ्य राहिलेलं नाही, काहीच मिळतच नाही. आणि त्यामुळं मग असं काही घडायला लागलेलं. आणि त्यातून मग त्याला इन्स्टिट्यूशनल कॅप्चर म्हणतात. समजा काही माणसं आपण नेमली, आता काय आपण असं म्हणतो की नाही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचं कॉलेजियम निवडतं वगैरे,
पण समजा खालून कॉलेजमध्ये एखादी लिस्ट दिली तर प्राईम मिनिस्टर त्या लिस्टवर थांबून बसून राहिले, निर्णय घेतला तोपर्यंत तो परत विचारतो किंवा मंजूरच करायचं नाही. काय IBचा रिपोर्ट नाही आला, काही निगेटिव्ह रिपोर्ट आहे असं केलं की थांबतो मंजूर. त्यामुळे हे सगळे अधिकार कोणाला आहेत? संसदेला नाही, तर हे फक्त पंतप्रधानांनी. मग खाल्लं वर कोणाची नावं द्यायची, काय करायचं, सगळ्या प्रक्रियेमध्ये. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट अशी आहे की रिटायर झाल्यानंतर 5-6 वर्षाकरता जी कोणाकडे नेमणूक दिली जाते, कुठे लॉ कमिशन असेल, कुठे ह्युमन राईट्स कमिशन, ते मिळवण्याकरता मग न्यायाधीश सरकारच्या कुठं काही वाढायला जातात, सरकारला पाहिजे असं तशा प्रकारचं स्कीम आहे. हा प्रकार आम्ही गेल्या 5-6 वर्षामध्ये खूप जवळून पाहिलेलं आहे. पूर्वी होतं तर आता यायचं नाही, पण आता जरा आणखी प्रकर्षानं वाटायला आहे. त्यामुळे जर पार्श्वी बहुमत जर काही लोकसभेमध्ये एखादा विरोधी पक्ष दुबळा झाला असेल किंवा विरोधी पक्ष कमी झाला असेल किंवा काही गोष्टी असतील, त्यामुळे जर एखाद्या पक्षाला बहुमत मिळालं तर मग त्यातून निष्पन्न वाटतं काहीतरी वेगळंच घडेल अशी भीती आता निर्माण झाली. आज राजकीय परिस्थिती थोडंसं मला राजकारण म्हणून नव्हे पण एक इंटेलेक्च्युअल डिबेट म्हणून मला बोलायचं यामध्ये थोडी चर्चा झाली पाहिजे. एकदा माझं स्पष्ट मत झालं की अँटी डिफेक्शन लॉला अमेंड केलं. कसं केलं पाहिजे तर फक्त अविश्वास ठराव किंवा विश्वास ठराव किंवा बजेट या गोष्टीवरच तो भीत लागू राहिला पाहिजे, इतर गोष्टीवर नाही. समजा कृषी कार्य असतं, एखाद्याला वाटलं की नाही हे बरोबर नाही, जरी सरकारनं बिल आणलं तर मला विरोध करता आला पाहिजे किंवा CA सारखा नागरिकता कायदा मला विरोध करता आला पाहिजे. आज करता येत नाही, तुम्ही विरोध केला की तुमचं सदस्यत्व रद्द झालं, कोण कशाला विरोध करतो. त्यामुळे संसदेचा जो स्वतंत्र जनतेचा आवाज म्हणून जो आहे तो तिथं उमटत नाही, हे अतिशय जवळून पाहिजे. आणि व्यक्तिगत मी माझं स्वतःचं अनुभवातून सांगतो. ते एकतर ही गोष्ट केली पाहिजे. दुसरी गोष्ट काय की लिगल लिटरसी. आज बहुतेक माणसांमध्ये साक्षरतेचं प्रमाणात फार काही जास्त नाही, पण आकडे सांगतो 80%, 85%. म्हणजे खऱ्या अर्थानं जर तिला आपण खरंच साक्षर म्हणतो त्याचं प्रमाण 60-70% वर नाही. मग त्यामध्ये मग डिजिटल लिटरसी आहे का, मग लिगल लिटरसी आहे का, कॉन्स्टिट्यूशनबद्दल अवेअरनेस आहे का, त्याचं प्रमाण म्हणतात आता जे वोटर असतात ते 25% वर काही नसेल. दॅट इज व्हेरी डेंजरस फॉर द सर्वायवल ऑफ डेमोक्रेसी. त्यामुळं काहीतरी करून ही लिगल लिटरसी वाढवली पाहिजे. किमान म्हणजे न्यायालयाबद्दल किंवा न्याय व्यवस्थेबद्दल काहीतरी माहिती सामान्य जनतेला झाली पाहिजे. घटनेबद्दल थोडीशी माहिती झाली पाहिजे. घटनेला आपल्याला काय अधिकार दिले, आपले कर्तव्य काय, हे आता काही कुठं होत नाही. म्हणजे अगदी प्रोफेशनल कोर्सेस जरी आम्ही इंजिनियर झालो किंवा डॉक्टर झाले तरी काय कामापुरतं कुठं आला तरी आता मग 7वी-8वीचं सिविक्स जे असतं, सामाजिक शास्त्र वगैरे तेवढं तिथं झालं की संपला विषय, मग पुढं काही असं हे तर चुकीचं आहे. त्याचबरोबर दुसरं मी माझ्यासारखी मागणी करतो की सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे प्रोसिडिंग्स टेलिवाईज झाले. सगळ्यांची मान्यता आहे, हो नाही चाललंय, पण कुठं आणलं काय माहिती. पण टेलिवाईज झालं तर लोक कशाला बघतायत, सुप्रीम कोर्ट कोण नाही केलं असं लोकांचा गैरसमज आहे. जेव्हा पार्लमेंटचं टेलिकास्ट सुरू झालं तर असाच प्रश्न आला की काय कुणाला 11 वाजता तुम्ही पार्लमेंट सुरू होतं आणि 11 वाजता माणसं काय TV लावून तुमचं प्रश्नोत्तर बघण्यात असा खूप विरोध झाला. पण चालू झाला की इतका लोकप्रिय कार्यक्रम झाला. आज विधिमंडळाचं प्रशिक्षण थेट आहे, लोक ऐकतात. त्याचा आता तर सोशल मीडियावर रेकॉर्ड करून ते क्लिक फिरवतात. तसं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट झालं. मी इतकंही सांगितलं की तुम्हाला जर टेलिव्हिजन करण्यामध्ये एक लॉजिस्टिकच्या अडचणी असतील, इन्फ्रास्ट्रक्चरच्या वगैरे, म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग करा. ऑडिओ तर आहे शक्य, ऐकतील लोक. एकतर वकील तर ऐकतील आवड. आणि विशेषतः सुरुवातीला कॉन्स्टिट्युशनल केसेस किंवा अतिशय महत्त्वाचे केसेस तेवढ्या करा, सगळ्यांना करतो. त्याबद्दल चर्चा चालू आहे, पण करायचं नाही करायचं. पण मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे लिगल लिटरसी आणि कॉन्स्टिट्युशनल लिटरसी वाढवण्याकरता. अशा त्याचबरोबर आणखीन एक माझी मी तिथं मागणी करत आली की कमिटी सिस्टीम जी पार्लमेंटची आहे फार अतिशय उपयुक्त आहे. अमेरिकेत फारच मजबूत आहे, म्हणजे कधी पाहिलं असेल. तर ती कमिटी सिस्टीम आपण अंमलात आणली. तर शिवराज पाटील असताना त्यांनी स्टँडिंग कमिटी तयार केली. बाकी काही घटनेमध्ये काही कमिट्या आहेत संसदेमध्ये, आणि त्या कमिट्या चालतात आणि चांगलं काम करतात. जरी त्या सर्व पक्ष सदस्य असले तरी तिथं पक्षीय ह्याच्यामध्ये काही काम होत नाही. खरोखरी प्रामाणिकपणे चांगली चर्चा होती, साक्ष घेतली जाते तज्ज्ञांची. त्यातून मग कायदे चांगले होतात किंवा एखादा विषय असेल तर त्यावर चांगलं त्यावेळी अध्यापक पुढे येत असं.
त्याचंही टेलिव्हायझिंग झालं पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की कमिटीमध्ये काय होतं, आमचे खासदार काय काम करतात. आज आपण काय बघतो की तू वेलमध्ये आला, दंगा झाला, कागद फाटली, कुठं फेकली, कुठं काहीतरी राजदंड पडवला, त्याच्यापेक्षा काही तो होता असं काही लोकांना सामान्य लोकांना वाटत नाही. पण तो फक्त एक भाग आहे, तो जास्त डिस्टर्बन्स झाला नाही पाहिजे. कारण म्हणजे माझ्या पक्षांतर्गत माझा विरोध आहे की तुम्ही सारखं बंद पाडताय आणि चर्चा होत नाही, त्यामुळे सरकारचं पावत आहे. 5 मिनिटं येतात, कधी 2 मिनिटं पावसांचा आपल्या कामाला जातात. संसदेचा आवाजच बंद होतो, कारण संसद चालले तर आवाज कसे तेच विधानसभेत होतं, विधान ठोकतो. तर त्यामुळे अशा काही जर गोष्टी घडल्या की लाईव्ह टेलिकास्ट ऑफ कमिटीज, त्याची माहिती लोकांना देणं, आज बरेचसे संदर्भ उपलब्ध आहेत नेटवर्कवर. अशा करून लोकशाहीला मजबूत केली पाहिजे. नाहीतर काय होणार की आपण जर दुर्लक्ष केलं, आपल्याला काय करायचं, त्या 5 वर्षात एकदा मताला जायचं, मतं देताना देखील तर जे काही प्रकार घडत आहेत मी जवळून पाहतोय. त्यांचे राजकीय कार्यकर्ते आहेत, तरी निवडणुका लढवलेल्या आहेत किंवा आतासुद्धा लढवत आहेत. तर त्यांना जे प्रकार आता सुरू झालेले आहेत, तो पैशाचा आणि बळाचा वापर सुरू आहे, ती खरी लोकशाही आहे का, याला आपण काय म्हणतो. आणि त्यानंतर आणखीन एक मुद्दा जो आम्ही चर्चेत होतो, तो आमच्याकरता, आमच्या पक्षाकरता जर संवेदनशील आहे, म्हणजे आपण लोकशाही म्हणून म्हणतो की फार मोठी लोकशाही आमची आहे. तर त्याला 2-3 राष्ट्रीय पक्ष सोडले तर बाकी सगळे हे फॅमिली रन एंटरप्राइजेस आहे. प्रायव्हेट लिमिटेड फंडात सुद्धा जास्त प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काहीतरी जिथं लोकशाही असते, त्याच्यापेक्षा अगदी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॅमिली रन एंटरप्राइजेस झालेली आहे. आणि 2-3 मोठे पक्ष आहेत, त्यामध्ये काही पक्ष सोडले तर त्याच्यामध्ये देखील खऱ्या अर्थाची लोकशाही नाही. प्रत्येक पक्षाची राज्यघटना आहे, प्रत्येक पक्षाची घटना आहे. तर घटनेप्रमाणे पक्ष चालला की उभं कोणीच बघत नाही. त्यामुळं मग काहीच बंधन नाही. त्यामुळे जर तुमचे पार्लमेंटरी डेमोक्रेसीचा आत्मा आहे राजकीय पक्ष, राजकीय पक्ष जर लोकशाही पद्धतीने चालला नाही तर मग ह्या डोलाऱ्याला काय अर्थ नाही. फक्त मतं टाकायचे आणि मग कोड ऑफ कॉन्डक्ट लागला आणि हे झालं ते झालं, इतके मतं, इतके लाख पेटी आणल्या, याला काय अर्थ नाही. बाहेरच्या लोकांना दाखवण्याकरता की फार मोठी लोकशाही मोठी हे आहे का लोकशाही. कोणतरी मूलभूत विचार विषयी हा विचार सामान्य माणसाने करण्यासाठी तुम्ही मंडळीने तुम्ही घटनेचा अभ्यास अधिकृतपणे केलेला आहे. यामध्ये काही मूलभूत अभ्यास केला पाहिजे. मला फार चिंता वाटते भारताच्या भविष्याबद्दल आणि भारतातील लोकशाही. या पद्धतीने याचे दोष कोणी मुद्दाम केलं असं नाही, की चुकून झालेलं आहे. काही कायदे करताना आपण चांगल्या उद्देशाने करतो, पण कायदे अंमलात आणताना वेगळंच काहीतरी होतं. आणि कृषी कायदे सरकारने आपल्या दृष्टीने चांगल्या उद्देशाने देशाच्या हिताकरता आणल्याचं सरकार सांगतं, लोकांनी नाही मान्य केलं. तसं आम्ही काही पक्षांतर बंदी कायदा आणला किंवा चांगला कायदा आणला, त्यामुळे आराम गैराम थांबलं असं म्हटलं तर त्याचा दुष्परिणाम असं झाला की संसद सदस्यांचे, विधिमंडळ सदस्यांचे स्वतःच्या डोक्याने विचार करण्याचे अधिकार सगळे संपले. मग जे पंतप्रधान सांगतील ते, त्यातून मग ती थोडीशी हुकुमशाहीकडे वाटचाल होताना दिसते. ते स्वाभाविक आहे. त्यामध्ये कोणी एखाद्या व्यक्तीला दोषपणे द्यायचं नाही. अगदी इंदिरा गांधी असताना सुद्धा त्या दृष्टीनं वाटचाल झाली, तर त्यांनी ती स्वतःहून ती बदलली. त्यामुळं मोठं बहुमत मिळालं. आता बऱ्याच वेळेला मी काम केलं, मी प्रत्येक सरकारमध्ये काम केलं तिथे आघाडी सरकार, दिल्लीमध्ये काम करताना देखील UPA सरकार होती, त्यामुळे अनेक पक्ष सरकारमध्ये देखील असायचे. त्यामुळे कोणाचा मनमानी कारभार चालू शकत होता, प्रत्येकाला विचारच आहे. समजा घटनेत आपल्या अभिप्रेत आहे की निवडणूक झाली, जर ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मिळाली तर त्याला काय तुम्ही काही नाही म्हणू शकत नाही. आणि मग ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आली की त्याला कोणाला विचारायची गरज नाही, विरोधी पक्षाला विचारायची गरज नाही. आणि आपल्या पक्षामध्ये सगळ्यात पूर्ण बहुमत असतं, त्यावर हा पक्षांतर बंदी करा. त्यामुळं मग हा एक घटनेमध्ये नकळत मुद्दामपुढे केलं असेल, नकळता दोष निर्माण झालेला आहे. आणि त्याचे दुष्परिणाम हे ज्या वेळेला प्रचंड मोठं बहुमत मिळतं त्यावेळी ते नजरेस पडतात. आणि ती परिस्थिती आज आपल्या देशात आहे. ही परिस्थिती मागं इंदिरा गांधीच्या वेळेला देखील आपण अनुभवलेली नाही असं नाही. म्हणून आता त्या पुढच्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये एक तर माझी फार जोरात मागणी आहे की काही पण बदल केले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी किंवा मी जाहीर व्यासपीठावर बोलतो असं, काही लोक टीका करतात, विरोधी करतात, काही लोक मान्य करतात की बरोबर आहे, याच्यावर काहीतरी मूलभूत विचार झाला पाहिजे. नाहीतर मग एकदा आपल्याला गेल्या 70 वर्षामध्ये अधिकृत असलेली लोकशाही जर शिल्लक राहिली नाही, तुमचा सांगाडा राहिला होतो. बोलायला पडतं आज रशिया असेल
किंवा चैनशील असेल तिथे म्हणतात आमची लोकशाही आहे. पण ती लोकशाही आणि आपल्याला अभिप्रेत असलेली लोकशाहीमध्ये फरक आहे. त्यामुळं मला मुद्दाम आपल्याशी या ठिकाणी आता संधी मिळाली, बाकी आपण बोललो, पण थोडंसं विचार करण्यासारखं आहे की लिगल लिटरसीबद्दल आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. समाजामध्ये विधी साक्षरता कशी वाढेल आणि घटनेबद्दलचं ज्ञान कसं वाढेल, खऱ्या अर्थानं आपले लोकशाहीने दिलेले अधिकार काय याचा उपयोग लोक मग निवडणुकीमध्ये किंवा इतर ठिकाणी करतील. तर मग नाहीतर मग कोणतरी सांगते म्हणून आपण करायचं, निमूटपणे सहन करायचं, अशी परिस्थिती झाली तर मग आपल्या देशाच्या भविष्याकरता ते एक धोक्याची घंटा असं मला वाटतं. मुद्दाम आपल्याशी चर्चा करताना एक संधी मिळाली म्हणून मी काही माझ्या मनात असलेले विषय बोलून गेलो. बाकी आपले जे काही गोरेगाव न्यायालयाचे जे विषय आहेत ते मला आपण कधी सांगा, मी मला पूर्ण करण्याकरता जे काही सहकार्य करता ते निश्चितच करेन. आपण इथं बोलवलं, सत्कार केला, थोडा उशीर झाला त्यामध्ये पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. जय जवान.